कार्तिकी दत्तात्रय भोसले। मी इयत्ता 9वी ब मध्ये शिकत आहे। आज मी तुम्हाला माझ्या जीवनावर खोल परिणाम करणाऱ्या एका सुंदर पुस्तकाबद्दल सांगणार आहे। ज्या पुस्तकाचं नाव आहे द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड। हे पुस्तक डॉक्टर जोसेफ मर्फी यांचं अद्वितीय लिखाण आहे। या पुस्तकात एका विराट शक्तीबद्दल लेखकांनी सांगितले आहे। लेखक म्हणतात की आपले विचार हे बीज आहेत आणि आपले जीवन त्या बीजांचा परिणाम। आपण जे जीवन जगतो ते आपल्याच विचारांनी घडतं। आपल्या प्रत्येकाचं जीवन बदलण्याची ताकद हे आपल्याकडेच आहे। पण तुम्ही कधी विचार केलात का की ती ताकद नेमकी कुठे आहे? तर ती आपल्या मनात आहे। याच शक्तीचं रहस्य डॉक्टर मर्फी पुस्तकात उलगडतात। लेखक असं म्हणतात की आपल्या मेंदूचे 2 भाग कार्यरत आहेत, एक कॉन्शियस माइंड आणि एक सबकॉन्शियस माइंड। कॉन्शियस माइंड म्हणजे चेतन मन जे जागृत स्वरूपात आहे आणि सबकॉन्शियस माइंड म्हणजे अवचेतन मन, हीच ती खरी अद्वितीय शक्ती जी गुप्त आहे। लेखक म्हणतात की ॲज यू सॉ इन युअर सबकॉन्शियस दॅट यू रीप इन युअर बॉडी एन्व्हायरमेंट अँड लाईफ। जसं शेतकरी ज्या प्रकारचं बिया पेरतो त्याच प्रकारची पिकं येतात। म्हणजे तो गहू पेरून भाताची अपेक्षा करत नाही। त्याचप्रमाणे आपण आपल्या मनात जे विचार पेरतो तेच वास्तवात येतात। लेखक म्हणतात की आपलं सबकॉन्शियस माइंड हे सुपीक जमिनीप्रमाणे आहे। तुम्ही त्यात जे पेराल तेच उगवेल। म्हणजे जर तुम्ही सकारात्मक विचार पेरलेत तर सकारात्मकच परिणाम आढळतील, पण जर नकारात्मक विचार पेरलेत तर सगळंच नकारात्मक घडेल। लेखक म्हणतात नेवर से आय कांट बिकॉज सबकॉन्शियस माइंड डज नॉट अंडरस्टँड जोक्स, इट टेक्स यू सिरियसली। कधीही नकारात्मक विचार करू नका। मी हे नाही करू शकत, मला हे नाही जमणार असं म्हणू नका, कारण तुमच्या सबकॉन्शियस माइंडला जोक्स समजत नाहीत। ते तुम्हाला तेच सत्य मानतं आणि तसंच वास्तवात घडतं। त्याऐवजी तुम्ही सकारात्मक विचार करा, मी हे करू शकतो असं म्हणा। त्याने सबकॉन्शियस माइंड ते वास्तवात आणण्यासाठी तशी परिस्थिती निर्माण करतं। लेखक अनेक उदाहरणं देतात, त्यापैकी एक म्हणजे आधीच्या काळात हॉस्पिटल्स वगैरे नव्हते, तेव्हा पुजारी किंवा धर्मगुरू होते आणि लोकांचा विश्वास होता की ते माणसांना बरं करू शकतात आणि त्याच विश्वासाने आजारी माणसं धर्मगुरूंकडे जायचे आणि धर्मगुरू अंगठी किंवा ताबीज यांसारख्या चिन्हांनी त्यांना बरं करायचे। तर ह्यालाच इफेक्ट ऑफ बिलीव म्हणतात। ह्यामध्ये होतं असं की तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला तुम्ही तुमच्या कॉन्शियस माइंडला ऑर्डर देता की मी बरा होणार आणि मग सबकॉन्शियस माइंड ते सत्य मानतं आणि तुम्ही बरे होता। कॉन्शियस माइंड हे जहाजाच्या कॅप्टन सारखं आहे आणि कर्मचारी म्हणून सबकॉन्शियस माइंड काम करतं। जसं जहाजाचा कॅप्टन एखादी चुकीची जरी ऑर्डर देत असेल, समोर एखादं पहाड असेल म्हणजे त्याला जरी त्यांची टक्कर होत असेल तरी कर्मचाऱ्यांना ते फॉलो करावंच लागतं। ते कॅप्टनला प्रश्न नाही विचारू शकत की आपण इथून का जातोय, तिथून गेलं पाहिजे। आणि हेच होतं सबकॉन्शियस माइंडबद्दल। आपण आपल्या कॉन्शियस माइंडला जे सांगतो, आपण जे विचार करतो तेच सबकॉन्शियस माइंड रिअल मानतं। मग ते चुकीचं असो किंवा बरोबर, सबकॉन्शियस माइंडला काय चुकीचं काय बरोबर ह्यातला फरक कळत नाही। आत्ताच्या काळात सुद्धा काही मानसिक तज्ज्ञ म्हणजे जसं आधीच्या काळात आपलं इफेक्ट ऑफ बिलीवने बरी व्हायची माणसं, तसं आत्ताच्या काळात काही मनोवैज्ञानिकांची उदाहरणं या पुस्तकात दिली आहेत। त्यामधलं एक म्हणजे मारिया नावाची एक मुलगी होती जिच्या जिभेला लकवा पडला होता। ती डॉक्टरांकडे गेली आणि तिच्याबरोबर जे होते त्यांनी सांगितले की ही काहीच बोलू शकत नाही, हिच्या जिभेला लकवा पडलाय। डॉक्टरांनी काय केलं, पॉकेट थर्मोमीटर असतो ना तो फक्त तिच्या जिभेवर ठेवला आणि सांगितलं की ह्याने तुला बरं वाटेल, हे एक नवीन साधन आहे ज्याने जिभेचा लकवा बरा होतो। तिने तिच्या कॉन्शियस माइंडला तशी ऑर्डर दिली, म्हणून तिच्या सबकॉन्शियस माइंडच्या कृपेमुळे ती बरी झाली। तिच्या जिभेचा लकवा काही सेकंदातच गेला। असंच एक उदाहरण देताना पुस्तकात दिले की एक माणूस खूप आजारी होता, पण
त्याने त्याच्या कॉन्शियस माइंडला ऑर्डर दिली की मी बरा होईन. डॉक्टरांनी त्याला खूप मोटिवेशन दिलं, तेव्हा तो बरा झाला. या पुस्तकात बिलीव्हला खूप महत्त्व दिलंय. आणि याच्यावरच मी एक कविता सादर करू इच्छिते. विचार तुझे बीज रे, स्वप्न तुझं पीक, आशेचे किरण दे, हरवून भीतीची लीक.